तर मंडळी, भारताने पाकिस्तानवर हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यामुळे देशभरातून इंडियन आर्मीचं लोक कौतुक करतायत. पण दुसरीकडेच पाकिस्तानच्याच एका भागातून बलुचिस्तानातून एक व्हिडिओ बाहेर आला. त्यात हल्ल्यामुळे आनंदी झालेले लोक मिळून ग्रुप डान्स करताना दिसून आले. पण या व्हिडिओमुळे प्रश्न पडला की आपल्याच देशावर हल्ला झाल्यावर हे लोक का नाचतायत? बलुचिस्तान तर पाकचाच एक मोठा हिस्सा आहे. तरीही यांच्यात शत्रुत्व कसं? पूर्ण गोष्ट सांगते, यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. पाकिस्तानात पंजाब हा प्रांत शेतीच्या दृष्टीने संपन्न मानला जातो. लोक संख्येने मोठा मानला, पण तिथल्या लोकांच्या दृष्टीने पंजाब म्हणजेच सगळा पाकिस्तान. देशाच्या इतर भागातील लोकांना तिथं तुच्छ समजलं जातं. त्यांच्या भाषेला, संस्कृतीला वाईट वागवलं जातं. बलुचिस्तान हा भटक्या मागासलेल्या लोकांचा प्रदेश मानला जातो. तिथे शेती नाही, पण खनिज संपदा तिथे मोठ्या प्रमाणावर आहे. ही पाकिस्तानात हा कायम लुबाडत असतो. इथली संपत्ती लुटल्यामुळे बलुचिस्तान हा कायम गरीबच राहिला. तिथली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे वांशिक हत्याकांडही केलं गेलं. शिवाय बलुच नागरिकांचे उठाव केला तर त्यांना दहशतवादीही ठरवलं गेलं. या सगळ्या प्रकाराला कंटाळून बलुच नागरिक पाकिस्तानमधून स्वतंत्र होण्याची मागणी करतात. यामुळे ते पाकिस्तानात राहूनही पाकचे शत्रू आहेत असं म्हटलं जातं. म्हणूनच काल भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा भारताइतकंच आनंद बलुचिस्तानातही झाला किंवा साजरा केला गेला. बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्याची मागणीही आजकालची नाही. त्यासाठी बलुचिस्तानचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेतला पाहिजे. बलुचिस्तानची गोष्ट सुरू होते ती 1876 पासून. त्यावेळी बलुचिस्तानावर कलाट संस्थानाचं राज्य होतं. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. 1876 मध्ये ब्रिटिश सरकार आणि कलाट यांच्यात एक करार झाला. त्या करारानुसार ब्रिटिशांनी कलाट यांना सिक्कीम आणि भूतानसारखाच रिझर्व्ह स्टेटचा दर्जा दिला. म्हणजे भूतान आणि सिक्कीम यासारखं ब्रिटिश सरकारला कलाटच्या इंटरनल मॅटरमध्ये काही घेणं देणं नव्हतं. पण परराष्ट्र आणि संरक्षण या विषयात त्यांचा हात होता. 1947 मध्ये भारताला स्वतंत्र करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या. भारत आणि पाकिस्तानसारखी नक्कीच कलाटमध्येही स्वातंत्र्याची मागणी केली जाऊ लागली. 1946 मध्ये जेव्हा ब्रिटिश भारत सोडून जाण्याच्या तयारीला लागले होते तेव्हा कलाटचे खान म्हणजेच शासक मीर अहमद खान यांनी मोहम्मद अली जिन्ना यांना इंग्रजांसमोर आपला खटला लढवण्यासाठी सरकारी वकील म्हणून अपॉइंट केलं होतं. त्यावेळी 4 ऑगस्ट 1947 ला दिल्लीमध्ये बलुचिस्तान हा एक नवीन देश बनावा यासाठी एक मीटिंग ठेवली होती. त्या मीटिंगमध्ये मीर अहमद खान, मोहम्मद अली जिन्ना आणि जवाहरलाल नेहरू होते. या मीटिंगमध्ये जिन्ना यांनी कलाटला स्वातंत्र्य मिळावं अशी इच्छा बोलून दाखवली होती. या मीटिंगमध्ये ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनीही कलाटला भारत किंवा पाकिस्तानचा भाग होण्याची गरज नाही आहे हे मान्य केलं. मग जिन्ना यांनी एक सजेशन देऊन कलाट, खारान, लासबेला आणि मकरन या 4 जिल्हे एकत्र करून स्वतंत्र बलुचिस्तान बनावं अशी मागणी केली. 11 ऑगस्ट 1947 मध्ये कलाट संस्थान आणि मुस्लिम लीग यांच्यात एक करार झाला आणि बलुचिस्तानला एका देशाचा दर्जा दिला गेला. पण एक प्रॉब्लेम असा होता की बलुचिस्तानची सिक्युरिटी ही अजूनही पाकिस्तानच्याच हातात होती. पण शेवटी कलाटच्या खानने 12 ऑगस्टला बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. बलुचिस्तानमधल्या मशिदीतून कलाटचा झेंडा फडकवला गेला. पण त्यानंतर एकाच महिन्याने ब्रिटनने एक ठराव मंजूर केला ज्यात बलुचिस्तान वेगळा देश बनण्याच्या स्थितीत नाही आहे. तो आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पेलू शकत नाही असं म्हटलं होतं. यावरून मोहम्मद अली जिन्ना यांनी आपला शब्द फिरवला हे स्पष्ट झालं. ऑक्टोबर 1947 मध्ये कलाटच्या खानने पाकिस्तानला भेट दिली. जेव्हा खान कराचीला पोहोचले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो बलिश लोकांनी त्यांचं बलुचिस्तानच्या राजासारखं स्वागत केलं होतं. पण कुणीही पाकिस्तानचा अधिकारी इथे त्यांच्या स्वागतासाठी आला नव्हता. पाकिस्तानचा इरादा आता बदलला होता.
जिन्ना यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव दिला. कलाटच्या खानने याचा विरोध केला. ते म्हणाले की बलुचिस्तान हा वेगवेगळ्या जमातींमध्ये विभागलेला देश आहे. ते हा निर्णय एकट्याने घेऊ शकणार नाही. बलुचिस्तानचे लोक ठरवतील स्वतंत्र देशात राहायचं की पाकिस्तानात राहायचं. बलुचिस्तानातल्या विधानसभेत पाकिस्तानात विलीन होण्याच्या प्रस्तावाला प्रचंड विरोध झाला. पण दुसरीकडे पाकिस्तानकडून दबाव वाढत होता. प्रकरण समजून घेत खान यांनी कमांडर चीफ ब्रिगेड जनरल परवेज यांना सैन्याची जमवाजमव करायला आणि शस्त्र दारुगोळ्याची व्यवस्था करायला सांगितली. जनरल परवेज यांनी मदत म्हणून ब्रिटिश सरकारकडे शस्त्र मागितले. पण पाकिस्तानच्या परवानगीशिवाय आम्ही तुम्हाला कुठलीही लष्करी मदत देणार नाही असे ब्रिटिश सरकारने सांगितले. ही गोष्ट जिन्ना यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी बलुचिस्तानातून खारान, लाजबेला आणि मकरन हे भाग वेगळे करण्याची घोषणा करण्यात आली होती. जिन्ना यांच्या एका डिसिजनमुळे कलाट सगळ्या बाजूने फसले होते. जिन्नांनी बऱ्याच बलुच सरदारांना आपल्या बाजूने घेतलं होतं. त्यामुळे खान एकटे पडले, ज्यांनी अफगाण सरकारकडे सुद्धा मदत मागितली होती पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. बलुचिस्तान फक्त 227 दिवस स्वतंत्र राहिला आणि मग सुरू झालं बंड. 26 मार्चला पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानात एंट्री घेतली. खान यांच्याकडे आता जिन्नांच्या अटी मान्य करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण पाकिस्तानच्या या बळजबरीच्या ताब्यामुळे बलुच लोकांमध्ये पाकिस्तानबद्दल द्वेष तयार झाला. यानंतर खान यांनी त्यांचे भाऊ प्रिन्स करीम खान यांनी बलुच राष्ट्रवादीचा एक गट तयार केला. त्यांनी 1948 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला उठाव केला. पण करीम खान यांना अटक झाली आणि पाकिस्तानने तो उठाव चिरडून टाकला. तेव्हा बलुचिस्तानचा आवाज दाबला गेला पण तो आवाज दबला कधीच नाही. आता या बंडाला पुढे नवनवीन नेते मिळत राहिले. पुढे 2000 सालापर्यंत उठाव असेच सुरू होते. पण यातूनच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना झाली. पण तिला काही देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. पाकिस्तानमधल्या मुख्य समाज असलेल्या पंजाबी लोकांच्या वांशिक वर्चस्वामुळे या वादात आणखीनच फूट पडली. 2009 ते 2010 मध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये इथे प्रचंड हिंसाचार झाला. आजही पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये चकमकी उडत असतात आणि म्हणूनच भारताने ऑपरेशन सिंधू राबवताच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही पाक सैन्यांवर हल्ला करून पाकिस्तानचे 15 सैनिक मारलेत. यामुळे बलुचिस्तानमधला हा संघर्ष दीर्घकाळ चालणार आणि गुंतागुंतीचा आहे. बलुचिस्तान आज वेगवेगळ्या अडचणीत सापडलाय. चीनचाही बलुचिस्तानावर डोळा आहे. त्यामुळे हा तणाव कधीपर्यंत राहील याची कुणालाही कल्पना नाही. बलुचिस्तान पाकिस्तानातून स्वतंत्र कधी होईल की नाही हेही सांगता येणार नाही. हेही कठीण आहे. पण आजही बलुचिस्तान आपल्या पद्धतीने पाकिस्तानशी लढा देतोय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.